नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महानगरपालिकेच्या विविध जाहिराती सध्या आलेल्या आहेत आणि त्या जाहिरातीमध्ये जो सिलॅबस दिलेला आहे तो सिलॅबस आपण व्यवस्थितरित्या पाहणं गरजेचं आहे आणि त्या सिलॅबसमध्ये कुठल्या कुठल्या चॅप्टरला किती किती वेटेज दिलेलं आहे तेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण कुठलंही एक पुस्तक घेऊन वाचून पेपरला गेलो तर आपल्याला जेवढे अपेक्षित आहेत तितके मार्क्स तर पडणारच नाहीत. सोबत परीक्षेमध्ये गेल्यानंतर जो गोंधळ उडणार आहे ना आपला, की मी वाचलं एक आणि आलं दुसरंच, असं न होऊ देण्यासाठी मित्रांनो मी विकास कराळे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जी जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगरची जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये मी पद मिळवलेलं आहे आणि या आत्तापर्यंत ज्या काही मी प्रश्नपत्रिका ॲनालिसिस केलेले आहेत, जो काही माझा अभ्यास आहे तो अभ्यास मी तुमच्या समोर ठेवणार आहे. आत्तापर्यंत ज्या काही छोट्या ट्रिक्स आणि टिप्स मी वापरलेल्या आहेत त्या तुम्हा सर्वांना कामी येणार आहेत. तर मित्रांनो वेळ न घालवता आपण महानगरपालिकेची जी बॅच आहे त्या बॅचमध्ये तुम्हाला कुठले कुठले सब्जेक्ट वगैरे शिकवण्यात येणार आहेत आणि महानगरपालिकेचा जो सिलॅबस आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो आपली ही बॅच आहे महानगरपालिकेची, त्यामध्ये 999 रुपयाला असणार आहे तुम्हाला आणि थोडा प्रमोशनचा भाग आहे. याला आपण जाऊया सर्व इकडेच येऊया की स्पर्धा परीक्षेमध्ये आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या चॅप्टरला कसं कसं वेटेज देण्यात आलेले ते पाहूया. तर मराठी व्याकरणाची जी सुरुवात आहे ती सुरुवात ही वर्णमाला या चॅप्टरपासून होते. वर्णमाला या चॅप्टरवर TCS IBPSनं प्रश्न क्वचित विचारलेले आहेत, जास्त काही प्रश्न नाही आहेत. जर प्रिव्हियस इयर पेपरचं तुम्ही चांगलं ॲनालिसिस केलं तर तुम्हाला तिथं प्रश्न दिसत नाहीत. पण हा चॅप्टर असा बाजूला ठेवून चालणार नाही. आपल्याला एक ना एक चॅप्टर एक ना एक मार्क मिळवण्यासाठी प्रत्येक चॅप्टरवर बारकाईनं नजर टाकणं गरजेचं आहे. तर वर्णमाला या चॅप्टरवर काय आहे तर आपण काय काय घेणार आहोत. स्वर किती आहेत, ते कुठले कुठले येतं, प्रत्येक स्वराचा उच्चार कसा होतो, मग स्वराची उत्पत्ती कुणी सांगितलेली आहे, असे काही घटक आहेत. त्यानंतर व्यंजन किती आहेत, मग व्यंजनामध्ये कुठले कुठले व्यंजन येतात, व्यंजनाची उत्पत्ती कुणी सांगितलेली आहे, व्यंजनामध्ये आणखी काय काय ॲड झालेलं आहे, आधुनिक वर्णमालेमध्ये काय होतं, प्राचीन वर्णमाला पुरातन वर्ण किंवा आपल्या जी आधुनिक आणि प्राचीन वर्णमाला होती त्याच्यामध्ये साम्य नाही आहे, त्याच्यामध्ये थोडं फरक आहे. अगोदर 48 वर्ण होते, आता 52 वर्ण आहेत, असा बदल आहे त्यामध्ये. तर तो पाहणार आहोत आपण. संयुक्त अक्षरं कुठली, अनुस्वार, विसर्ग, अनुनासिक, त्यांना कसं वाचायचं, काय वाचायचं. जसं उदाहरणार्थ तुम्ही घेतलं तर आपण एक असं वाचतो की हा जो वाङ्मय शब्द आहे याला आपण याच्यातला जो हा ग आहे हा, तर याला आपण वाङ्मय असं वाचायला लागतो, पण ते आपण चुकीचं वाचतो. त्याला वाङ्मय असं म्हणतात, त्याला ग म्हणतात. ग ते अनुनासिक आहे एक. उदाहरणार्थ हे पाहितलं आपण की कसं वाचायचं आपण त्याला. मग याच्यावर काय उच्चार शुद्धलेखन क्लिअर होतात आपले. उच्चार कुठल्या याला कसा उच्चार करायचा, शुद्धलेखनावर हे प्रश्न असतात की बाबा याच्यामध्ये शुद्ध शब्द कुठला, अशुद्ध शब्द कुठला, याच्यावर हे प्रश्न विचारलेत. खूप सारे प्रश्न आहेत त्यावर. तर पुढचा जो चॅप्टर आहे शब्दरचना. आता हा जो आहे शब्दरचनामध्ये त्याला इंग्लिश पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो आपण, पार्ट्स ऑफ स्पीच. मग याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण असे काही घटक आहेत. त्यानंतर अव्यय पण आहे. तर नाम चॅप्टरमध्ये काय आहे, व्यक्तिवाचक, जातीवाचक, भाववाचक. मग खालीलपैकी नाम कुठला, नाम म्हणजेच कर्ता, मग कर्ता कुठला, कर्ता ओळखा, क्रियापद ओळखा, कर्म ओळखा, असे काही प्रश्न आलेले आहेत. सर्वनामामध्ये काय, पुरुषवाचक सर्वनाम, निर्देशवाचक, प्रश्नवाचक, मग हा ही हे तो ती ते, यावर असे प्रश्न विचारले. दर्शक सर्वनाम कुठलं, पुरुषवाचक सर्वनाम कुठलं, असे काही प्रश्न येतं. विशेषणामध्ये गुणवाचक, संख्यावाचक, विशेषण, मग असे काही कलर उदाहरणामध्ये पाहिलं तर असे काही कलर वगैरे दिलेले राहतात. तर त्यामध्ये विशेषण, नामाचं विशेषण आपल्याला ओळखा, असं काही प्रश्न विचारलेले आहेत. क्रियापद आहे सकर्मक, आकर्मक, भाववाचक. व क्रियापदामध्ये प्रयोग हा जो चॅप्टर आहे तो पूर्ण क्रियापदावर डिपेंड करतो. कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, कर्मानुसार बदलतं किंवा दोन्हीनुसार नाही बदलत. त्यामुळं क्रियापद
हा चॅप्टर प्रयोगाला घेऊनही किंवा व्याकरणिकदृष्ट्या पाहता क्रियापद ओळखता येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण हे शिकणार आहोत. क्रियाविशेषण आणि अव्यय. मग अव्यय जे आहेत, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी, केवलप्रयोगी अव्यय, यावरही प्रश्न जास्त प्रमाणात पडलेले आहेत. मग अव्यय जर आपल्याला माहीतच नसतील तर पुढे दिलेला स्क्रीनवर असलेला अत्यंत सोपा प्रश्न आपण चुकून येणार आहोत. यासाठी आपल्याला एक ना एक प्रश्न महत्त्वाचा आहे. येणाऱ्या भरत्या ह्या खूप मोठ्या आहेत, त्यामध्ये आपल्याला मार्क्स मिळवणं गरजेचंच आहे. पुढे चलूया. वाक्यरचना. आता वाक्यरचना सिंपल प्रश्न येतात, खूप सिंपल आहे वाक्यरचनेवर. तर असं काहीच अवघड नाही त्यामध्ये. वाक्यरचनेचे तुम्ही जर प्रश्न पाहितले तर वाक्य कसे, विधानार्थी वाक्य कुठलं, प्रश्नार्थी कुठलं, आज्ञार्थी कुठलं, विद्यार्थी कुठलं. विधानार्थी प्रश्न, प्रश्नार्थी म्हणलं तर त्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो. आज्ञार्थी म्हणलं तर त्यामध्ये आज्ञा दिलेली असते, किंवा आज्ञार्थी वाक्यामध्ये असे खूप काही उदाहरणं आहेत जे आपण छोटे फोड करून त्याची व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले ते प्रिव्हियस इयर प्रश्नही पाहणार आहोत आपण. आज्ञार्थी, विद्यार्थी, त्यानंतर केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. मग कुठले कुठले उभयान्वयी अव्यय आहेत जे मिश्र वाक्यामध्ये, संयुक्त वाक्यामध्ये विचारले जातात. त्याचा फरक कसा करायचा, त्याची फोड कशी करायची. मग केवल वाक्य कुठलं असतं, साधं वाक्य कुठलं असतं, केवल वाक्याला साधं वाक्य म्हणतात. असे काही प्रश्न आहेत. वाक्यरचनेतील चुका याच्यावर जास्त भर आहे. तुम्हाला कुठलंही एक, जसं मी जेवण करतो, जेवण मी करतो, असे काही उदाहरणं देण्यात येतात आणि त्याच्यातलं ॲक्युरेट उदाहरण तुम्हाला ओळखायला सांगतात. आणि जर आपल्याला हे पण प्रश्न एकदम चिल्लर प्रश्न येतं, पण जर आपण सिली मिस्टेक करून येतो तिथं. सिली मिस्टेक का न होऊ द्यायची, आपल्याला व्यवस्थितरित्या वाचायचा तो पार्ट. वाचल्यानंतरच तो पार्ट एकदम व्यवस्थित सुटणार आहे आपल्याला. मग त्यामध्ये चूक न होऊ देता आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो. शुद्ध लेखन. मग काय, शुद्ध शब्द विचारतात तुम्हाला. कुठला शुद्ध शब्द, मग खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. मग तुम्हाला जर मात्रा, काना, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार याचं जर व्यवस्थित नॉलेज नसेल तर, जसा की फॉर एक्झाम्पल घेतो मी, जसा की हा दिन आहे आणि हा दिन आहे. मग यामध्ये काय फरक आहे, हा जो दिन आहे हा दिन आहे दिवस, काय आहे दिवस, आणि हा जो दिन आहे याचा अर्थ होतो गरीब. मग हे माहीत असणं गरजेचं आहे. मग पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी पाहणं गरजेचं आहे ना. असेच प्रश्न पडतात तुम्हाला पेपरमध्ये, आणि हे जर माहीत नसेल तर मग आपण तिथं गोंधळ घालून येणार आहेत, आणि ते होऊ द्यायचं नाही आपल्याला. आपण सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतो, पण त्याही पेक्षा जो विद्यार्थी प्रिव्हियस इयरचा पेपर घेऊन त्याला धरून अभ्यास करतो, रिझल्ट खास करून त्या विद्यार्थ्यांचा असतो मित्रांनो. सो अशी चूक नाही होऊ द्यायची आपल्याला. विरामचिन्ह कुठले येतं, पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह. आता उद्गारवाचक चिन्ह हे जर माहीत नसलं आपल्याला आणि त्यावर प्रश्न पडला तर मग जमणार नाही आपल्याला ते. प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक, स्वल्पविराम, पूर्णविराम. मग पूर्णविराम जर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम जरी नसला, विधानार्थी वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी पूर्णविराम जरी नसला तरी ते वाक्य चुकत असतं मित्रांनो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे सगळं पाहणार आहोत आपण, आणि हा 100% भाग स्कोरिंग आहे मित्रांनो तुम्हाला. पुढे आहे संधी. संधीमध्ये असं काही प्रश्न नाही आहेत जास्त, पण त्यामध्ये स्वर संधी कुठली, विसर्ग संधी कुठली, व्यंजन संधी कुठली, मग त्यामध्ये कशाचा संबंध येतो, दोन शब्द दिलेले असतात, त्याला जोडून कुठली संधी होते हे विचारण्यात आलेलं आहे आपल्याला. तर हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये स्वर संधी कुठली, व्यंजन संधी कुठली, विसर्ग संधी कुठली, संधी भेद ओळखा, खास करून प्रश्न असतात आपल्याला. आणि प्रिव्हियस इयर जर पाहितले आपण तर त्यामध्ये संधी जो आहे, संधीला जास्त काही संधी देण्यात आलेली नाही आहे, म्हणून येत्या काळामध्ये संधीला वेटेज नसणार असं काही आपण बोलू शकत नाही, पण करणं गरजेचं आहे आपल्याला. समास, याच्यावर भरपूर प्रश्न आहेत. समास काय, अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. मग एखादं उदाहरण देतात तुम्हाला, आणि त्यामध्ये जसं आ यथा प्रति,
आयथाप्रती हे जे आहेत ते बेदर, बेला, गैरबिन, हरभर असे काही प्रत्यय आहेत जे तुम्हाला ओळखावे लागतात. जे उपसर्ग आहेत ते तुम्हाला ओळखावे लागतात आणि त्यानुसार त्या समासामध्ये तुम्हाला जाऊन चेक करावं लागतं. प्रश्न तिथं व्यवस्थितरित्या नीट पाहून त्याला आपल्याला टॅकल करावं लागतं. सो मग अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास. मग द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाचे असतात. बहुव्रीही समासामध्ये दिलेलं उदाहरण असतं, आपल्या डोळ्यासमोर दुसरंच काहीतरी येतं. मग असं काही गोष्टी आहेत ज्या आपण समास या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आणि समास हा चॅप्टर अत्यंत सोपा आहे, पण विद्यार्थ्यांच्या कमेंट्सनुसार असं दिसतं की विद्यार्थ्यांना समास हा चॅप्टर अवघड जातो. आणि हा अवघड चॅप्टर अत्यंत सोपा करण्यासाठी आपण येत्या काही दिवसामध्ये पुढील लेक्चरमध्ये भेटणार आहोत आणि तो सॉल्व्ह करणार आहोत मित्रांनो. कारक आणि विभक्ती यावरही चांगल्या प्रकारे प्रश्न आहेत. कारक आणि विभक्ती, मग विभक्ती प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, संबोधन. मग त्याचे प्रत्यय कुठले, त्याचे कारक कुठले. मग प्रथमेचा कर्ता कारक आहे, द्वितीयेचा कर्ता कारक कर्म आहे, तृतीयेचा करण आहे कारक. मग असे काही कारक आहेत. त्यामध्ये जसं उदाहरणार्थ बघितलं तर आता मी म्हणतो आईने चाकूने केक कापला. आता या उदाहरणामध्ये इथं जो हा ने प्रत्यय लागलाय, चाकूने ने प्रत्यय लागलाय, मग त्या ने प्रत्ययाला धरून या वाक्यामध्ये चाकू हे एक साधन आहे, तो कारक आहे. मग त्या ने प्रत्ययावरून या साधनाचा प्रत्यय येतो आपल्याला आणि चाकूने हे काय, तर इथं याची विभक्ती जी आहे ती तृतीय विभक्ती आहे आणि तृतीयेचा कारकार्थ हा करण येत असतो. तृतीयेचा कारकार्थ करण येत असतो मित्रांनो. अशी काही उदाहरणं आहेत. मग ने विभक्ती प्रत्यय त्याचे प्रयोग विभक्ती प्रत्यय आणि त्याचे प्रयोग कसे ते वापरण्यात येतात, जसं आपण या उदाहरणामध्ये पाहितलं ते पाहणं गरजेचं आहे. जसं ने प्रत्यय, ला प्रत्यय, पासून, चा यासारख्या विभक्त्यावर प्रश्न आलेले आहेत आपल्याला. पुढे पाहिलं तर काळ आणि काळाचे प्रकार. आता जो विद्यार्थी काळानुसार अभ्यास करत नाही, काळानुरूप त्याला त्याच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी बदलावी लागते आणि ही स्ट्रॅटेजी जर आपण बदलली नाही तर तो विद्यार्थी काळानुसार मागेच पडतो आणि रिझल्ट हे दुसरेच घेऊन जातात. सो आपल्याला असं नाही करायचंय. तर काळ हा चॅप्टर या चॅप्टरवर तुम्हाला TCS IBPS चा खूप 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 मोठा जोर आहे. याला आपण एम्फसाइज का करतो, यावर जोर का देतोय, कारण की याच्यावर प्रश्न पडलेले आहेत आणि त्यांची संख्या ही बोटावर मोजणे इतकी नाही, खूप आहे. सो काळ हा चॅप्टर एकदम डिटेल आणि व्यवस्थितरित्या अभ्यासायचा आहे आपल्याला. तर मग काळामध्ये काय आहे दिलेलं, काळ कुठला आहे, रीती वर्तमान काळ आहे का, रीती भूतकाळ आहे का. मग नुसतं भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळच विचारतात का, नाही, तर त्याच्या सब टाईपमध्येही जातात, त्याच्या सब टाईपमध्ये जातात. मग हेही महत्त्वाचं आहे की आपल्याला काळ हा चॅप्टर अत्यंत व्यवस्थितरित्या पाहायचा आहे. त्याच्यामध्ये जे सबटाईप दिलेले ते सबटाईप अत्यंत चांगल्या रीतीने अभ्यासायचे आहेत आणि काळ या चॅप्टरवर प्रश्नांची संख्या ही जास्त असल्या कारणानं आपण त्याचा व्यवस्थितरित्या विश्लेषणात्मक अभ्यास करणार आहोत. तर मग काळ हा चॅप्टर कशावर, क्रियापदावर जास्तीत जास्त डिपेंड असतो. मग क्रियापद हा चॅप्टर जर आपण व्यवस्थित केला तर मग काळ चॅप्टर आपल्याला सोपा जाईल आणि क्रियापदावर प्रयोगही चॅप्टर डिपेंड करतो, म्हणून दोनही महत्त्वाचे आहेत आपल्याला. म्हणून मी काय म्हणतो, मराठी व्याकरणामध्ये एका चॅप्टरवर दुसरा चॅप्टर डिपेंड असतो, दुसऱ्यावर तिसरा डिपेंड असतो. सो आपण जर त्याचा व्यवस्थित पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं जर त्याचं व्यवस्थित याच्या एका लयानुसार अभ्यास केला तर ते आपल्याला प्रश्न टॅकल करायला अत्यंत सोपं जाणार आहे. जर आपण घेतलं एक पुस्तक, चॅप्टर सोपा वाचला म्हणून त्याच्यावर जोर दिला, हे चॅप्टर सोपा वाचला, हे अवघड चाललंय, ते सोपं चाललंय, अवघडला अवघड ठेवून दिलं साईडला, जे सोपं आहे तेच वाचून पेपरला जातो आपण. आपल्या मनातली त्या व्याकरणाची भीती काढायची आपल्याला आणि ती भीती काढण्यासाठी मी आहे सोबत तुमच्या. तर 100% येत्या काळामध्ये आपण रिझल्ट ओरिएंटेड मराठी व्याकरण शिकणार आहोत. पुढे चला मित्रांनो, आता हे थोडी प्रमोशन करतो आमचं. ST महामंडळाची जी भरती आहे त्या भरतीमध्ये 1999 रुपयाला बॅच आहे आपली
महानगरपालिकेची 999 रुपयाची बॅच आहे. आणि GMC भरती, जी की खूप साऱ्या GMCची भरती पडलेली आहे आणि त्यामध्ये मराठी व्याकरण हा कळीचा मुद्दा आहे. मराठी व्याकरणावर रिझल्ट ओरिएंटेड बॅच आपली लॉन्च होत आहे. आणि आतापर्यंत अमोल सरांनी असे काही व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, जे काही व्यवस्थित विश्लेषण करून दिले तुम्हाला. प्रत्येक जाहिरातीमध्ये याचा सिलेबस काय आहे, पदं किती आहेत, पदानुसार वयाची मर्यादा किती आहे, जागा कॅटेगरी वाईज किती आहेत, हे सगळं काही तुम्हाला अमोल सरांनी सांगितलेलं आहे. आणि अमोल सरांनी घेतलेले जे व्हिडिओ आहेत तुम्ही एकदा नक्की पहा. तुम्हाला जाहिरात पाहण्याचीही गरज पडणार नाही. आणि तिचं लिमिट किती आहे, किती तारखेपर्यंत आपण तिचा फॉर्म भरू शकतो, हे सगळं काही अमोल सरांनी एकदम व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे. आणि ते तुम्ही पाहणं नक्कीच गरजेचं आहे मित्रांनो. सो पुढे चलूया. प्रत्यय आणि उपसर्ग. आता प्रत्यय आणि उपसर्ग यावर असा मराठीमध्ये एकच चॅप्टर डिपेंड नाही आहे. प्रत्यय उपसर्गावर भरपूर चॅप्टर डिपेंड करतात. आणि इथं जसं की भाववाचक नाम आहे, त्यामध्येही प्रत्यय आहेत. प्रत्ययावर कळतं आपल्याला की भाववाचक नामामध्ये हे भाववाचक नाव म्हणून नाम आहे. किंवा प्रत्ययावर पणा की आई, हे जे पाटील की, हे सगळं काय आहे, हे भाववाचक नाम आहे, प्रत्ययावर डिपेंड करतात. उपसर्ग काय आहेत, सु, नि, दु, अशुद्ध, सुविचार, निष्क्रिय, दुरुपयोग. मग उपसर्ग जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये वापरण्यात येतात, समासामध्ये, समास या चॅप्टरमध्ये. मग हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला. उपसर्ग प्रत्यय काय असतात, मग उपसर्ग कुठं लागतात, प्रत्यय कुठं लागतात, उपसर्ग शब्दाच्या अगोदर लागतात, प्रत्यय शब्दाच्या नंतर लागतात, त्यांचं वाक्यामध्ये काय उपयोग होतो, त्या उपयोगानुसार ते उदाहरण नेमकं कुठल्या चॅप्टरमध्ये जातं, हे आपल्याला लगेच झटकन समोर प्रश्न असला स्क्रीनवर, यथाप्रती दिसलं की अव्ययभाव समास, डोळे झाकून आपण तिथं टिक करून येणार मित्रांनो, एवढी गॅरंटी. पुढं पाहिलं तर प्रयोग चॅप्टर. प्रयोग चॅप्टर जेव्हा तुम्हाला कर्ता, कर्म, क्रियापद हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असतं. कर्ता, कर्म, क्रियापद हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असतं, तेव्हा तुम्हाला प्रयोग हा चॅप्टर काहीच अवघड जाणार नाही. मग ते शिकण्यासाठी अगोदर आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद हे चॅप्टर पाहणं गरजेचं आहे. आणि ते पाहिल्यानंतर प्रयोग हा चॅप्टर तुम्हाला बिलकुल असा अवघड जाणार नाही आहे. मग प्रयोग चॅप्टरमध्ये काय, कर्तरी प्रयोग कुठला, कर्मणी प्रयोग कुठला, भावे प्रयोग कुठला, प्रयोगातील रूपांतर, कर्तरी प्रयोगाला कर्मणीत कन्वर्ट करा, कर्मणीला भावेत करा. मग आता कर्तरी प्रयोगात काय, कर्मानुसार क्रियापद बदलतं तर कर्मणी प्रयोग, कर्त्यानुसार क्रियापद बदलतं तर कर्तरी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय कर्मणी प्रयोग, कर्माला प्रत्यय कर्तरी प्रयोग, दोघांना प्रत्यय भावे प्रयोग. म्हणजे ना झटझट लगे असं काहीच नाही प्रयोग चॅप्टरमध्ये, तुम्हाला अवघड जाणार नाही. मुलांना खूप अवघड जातो. आम्हाला आतापर्यंत असे काही कमेंट्स भेटलेले आहेत की प्रयोग चॅप्टर हा एकदम डिटेल घ्या सर. त्यासाठी आपण प्रयोग चॅप्टर एकदम डिटेल, त्यावर मी एक डेमो लेक्चरही टाकणार आहे प्रयोग चॅप्टरवर, जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. पुढे जाऊया मित्रांनो. लिंग विचार, यावरही अनेक प्रश्न आहेत. मग लिंग विचारामध्ये काय काय, पुल्लिंग, स्त्रीलिंग, कुठलं पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. मग तुम्हाला एखादा शब्द देतात, त्या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप सांगा. मोर, जसं की मोर. त्यानंतर पुरुषवाचक एखादं लिंग देतात, त्याचं स्त्रीलिंगी करून दाखवा म्हणतात. अपवादात्मक लिंग, मग याचं असे काही अपवाद आहेत ज्यांना स्त्रीलिंग ते उभयलिंगामध्ये मोडतात, जसं की गांडूळ आहे, त्याला आपल्याला ती किंवा तो म्हणता येत नाही. असं समासानुसार, जसं की साखर भात आहे, जसं की साखर भात असा तुम्हाला देतात आणि यामध्ये लिंग ओळखा असं म्हणतात. तर मग या भातानुसार लिंग ओळखला जातो. मग तो कुठला साखर भात, आता तो साखर भात म्हणतो आपण, ती साखर भात म्हणतो का नाही. मग हे पाहायचं आपल्याला एकदम डिटेलरित्या. मग समास किंवा विशेषणानुसार लिंग ठरवतं. समासामध्ये विशेषणानुसार लिंग ठरवणे, लिंग ओळखण्यावर प्रश्न दिसतात तुम्हाला खूप सारे. पुढे चला. वचन विचार. वचन विचारामध्येही एकवचन, अनेक वचन,
यावर प्रश्न आहेत मित्रांनो. एकवचन आणि अनेकवचन वचन विचार या चॅप्टरवर प्रश्नांची संख्या ही खूप आहे आणि वचन विचार चॅप्टर अवघड असं काहीच नाही. त्याला जर व्यवस्थितरित्या समजून घेतलं की एकवचन अनेकवचन द्विवचन तर नसतंच मराठीमध्ये. सो वचन विचारामध्ये काय काय आहे, एकवचनामध्ये एखादी वस्तू दाखवणारे शब्द येतं, मुलगा, झाड, पुस्तक. मग मुलगाचं अनेकवचन काय होतं, झाडचं अनेकवचन काय होतं, मग असे प्रश्न आहेत तुम्हाला. अनेकवचन काय आहे, एकाहून अधिक दाखवणारे शब्द येतं, जसं मुलगे, झाडे, पुस्तके. अनेकवचन करताना होणारे बदल काय आहेत त्यामध्ये, मग अनेकवचनचं एकवचन काय होतं, हेही तुम्हाला विचारलेलं आहे. पुढे पाहिलं तर अलंकार आणि छंद, यावर तुम्हाला अलंकारावर प्रश्न आहेत, पण छंद या चॅप्टरवर प्रश्न दिसत नाहीत. आपण यालाही नजरअंदाज न करता डिटेल असा अलंकार चॅप्टर करणार आहोत. शब्दसंग्रह. आता शब्दसंग्रहामध्ये प्रश्नांची संख्या जास्त आहे, कारण की इथं या जो चॅप्टरला वेटेज खूप आहे मित्रांनो, शब्दसंग्रह. मग तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी, पर्यायवाची, अपभ्रंश, तत्सम शब्द हे विचारले जातात. समानार्थी, विरुद्धार्थी, पर्यायवाची. तर जवळपास आपण 400 ते 500 त्यामध्ये एक 100 समानार्थी, 100 विरुद्धार्थी किंवा आलेल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चननुसार ते जितके बनतील तितके आपण PYQ सेशनमध्ये ते सगळे काही घेणार आहोत. आणि पर्यायवाची शब्द कुठले, तत्सम शब्द कुठले, हे आपण त्यामध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच वाक्प्रचार आणि म्हणी हा जो चॅप्टर आहे, वाक्प्रचार आणि म्हणी, इथं आपण किमान आत्तापर्यंत आलेल्या ज्या 200 प्रमुख म्हणी आहेत त्या व्यवस्थित पाहणार आहोत आणि त्याचे अर्थही समजून घेणार आहोत. कारण की आपली बोलीभाषा ही प्रत्येक काही किलोमीटरला बदलते. मग व्याकरणिकदृष्ट्या जर पाहितलं तर बोलीभाषा ही तिथं कामी येत नाही. व्याकरणिकदृष्ट्या त्या गोष्टीचा, त्या म्हणीचा अर्थ हा दुसराच निघतो. आपण बोलताना बोलून जातो पण अर्थ हा दुसराच निघतो. त्यासाठी आपल्याला त्या ज्या म्हणी आहेत त्या अभ्यासणं गरजेचे आहेत, त्याचे अर्थ अभ्यासणं गरजेचे आहेत, त्याचे संदर्भही पाहावे लागणार आहेत आपल्याला. आणि वाक्प्रचार आणि म्हणीचे अर्थ तुम्हाला विचारले जातात. सोबत मित्रांनो, वाचन आणि समजलेखन, उतार्यावर आधारित प्रश्न असतात. ते अत्यंत सोपे असतात. शीर्षक निवडायचं असतं पॅसेजचं, की पॅसेजला योग्य शीर्षक द्या. ते शीर्षक देता आलं पाहिजे आपल्याला. जर आपण व्यवस्थित समजून घेतला पॅसेज तर ते आरामशीर येऊन जातं. पॅसेजचे मार्क जाता कामा नाही, कारण की ते आपल्याला हातचे मार्क दिलेले असल्यासारखे आहेत. सो आता हा जो आहे इथं TCS IBPSचा जोर आहे. मग शुद्ध अशुद्ध शब्द हे तुम्हाला व्याकरणाचा अभ्यास केल्याशिवाय समजत नाहीत. आपण जो अक्षरमालिका चॅप्टर पाहतो त्यामध्ये काना, मात्रा, वेलांटी याचा जो अभ्यास करतो त्यावर शुद्ध अशुद्ध शब्दावर प्रश्न फिरतात मित्रांनो. सजीवांचा निवास कुठला आहे, प्राण्यांची पिलं कुठली आहेत, प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची विशेषणं कुठली आहेत, प्राणी आणि वस्तू यांचा संच, व्यक्तीचे आत्मचरित्र, साहित्यिक त्यांची नावे, त्यांची टोपण नावे, त्यांची आतापर्यंत लिहिलेली ग्रंथ, त्यांची पुस्तकं, यावरही TCS IBPSचा जोर आहे. व्यक्ती आणि प्रचारक, त्यांचे आवाज, शब्द हेही पाहणं गरजेचं आहे आपल्याला. सो मित्रांनो, परीक्षेत सर्वाधिक विचारले जाणारे जे टॉपिक्स आहेत ते तुमच्या समोर आहेत. यावर सर्वाधिक प्रश्नांचा भडीमार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण सर्व काही पाहणार आहोत. आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण तो सगळा सिलेबस आता मी तुम्हाला जो सांगितला आहे तो डिकोड केलेला आहे. आणि त्याहीपेक्षा सोप्या पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही आपले व्हिडिओज असणार आहेत त्यामध्ये मराठी व्याकरण याविषयी विद्यार्थ्याच्या मनात जी असणारी भीती आहे ती मी तुम्हाला शब्द देतो, ती तुमची निघणार म्हणजे निघणार. आणि त्यासाठी मी तत्पर आहे. चला तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. जय हिंद.